आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम चमचमीत अशी पाणीपुरीचा बेत आपण बनवलेला आहे। बघू शकता एकदम आपली कुरकुरीत अशी पाणीपुरी झालेली आहे। तर आपल्या छान पाणीपुरीचा बेत तयार झालेला आहे। एकदम झणझणीत आपली पाणीपुरी तयार झालेली आहे। नमस्कार, मी राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी आपण पाणीपुरी तयार करणार आहोत। बाहेर जाऊन पाणीपुरी खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने पाणीपुरी तयार करून खाऊ शकता। आपल्याला माहित नसतं बाहेरचं पाणीपुरीचं पाणी कसं बनवलेलं असतं, तर त्यामुळेच आपण घरच्या घरी पाणीपुरी तयार करणार आहोत। रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी रवा घेतलेला आहे बारीक। यामध्येच अर्धी वाटी गव्हाचं कणिक आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला साधारण गरम केलेल्या पाण्याने घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे। बघू शकता। आता आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी हा असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे मुरण्यासाठी। या ठिकाणी मी अर्धा तास अगोदर अर्धी वाटी चिंच भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये। आपलं कणिक मुरेपर्यंत आपण आता चिंचेचा परत तयार करून घेऊया। आपण हा जो पल्प काढून घेतलेला आहे तो आता आपण शिजवून घेऊया। याची आपल्याला चटणी तयार करायची आहे। शिजवून आपली प्युरी थोडीशी कमी झालेली आहे। यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला गोड जसं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त गूळ करू शकता, परंतु एवढं माप आपल्याला पुरेसं आहे। आता या चटणीमध्ये आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर जिरं आणि मिऱ्याची पूड आहे 1 चमचा ती टाकून घ्यायची आहे। लाल तिखट अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अजून थोडा वेळ आपण ही चटणी शिजवून घेऊया। बघा अशा प्रकारे आपली पाणीपुरीची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे। आता आपण पुदिन्याची चटणी बनवायला घेऊया। पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याची पाने आहेत। यामध्येच आपल्याला जिरा आणि मिऱ्याची पूड टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ देखील यामध्येच टाकायचं आहे। चवीनुसार मीठ। आता हे आपण सर्व मिश्रण ग्राइंड करून घेऊया। बघा अशा प्रकारे पुदिन्याची चटणी तयार करून घेतलेली आहे। अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया। थोडासा उंडा आपण अजून हाताने मळून घेऊया। उंड्याला मुरण्यासाठी आपण अर्धा तास बाजूला ठेवलं होतं। आता आपला उंडा तयार झालेला आहे। परत एकदा थोडंसं मळून आपण आता पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेऊया। कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता आपण पुऱ्या तळून घेऊया। आपल्याला अगोदर मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे।
छोट्या वाटीच्या साह्याने किंवा मग झाकण डब्याच्या झाकणाने किंवा अजून काही असं छोटं तर मग पुरीचा आकार द्यायचा आहे. आता मी हे छोट्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे, त्याच्या साह्याने आता आपण पुऱ्या काढून घेऊया. बघा अशा प्रकारे मी ह्या आकाराचे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. बघू शकता आपल्या पुऱ्या एकदम फुगत आहेत छान प्रकारे. एकदम लाल रंग येईपर्यंत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता एकदम टम्म अशा आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या फुगत आहेत. आपण जर सगळं माप व्यवस्थित घेतलं की पुऱ्या व्यवस्थित होतात एकदम. बघू शकता एकदम आपली कुरकुरीत अशी पाणीपुरी झालेली आहे. आपल्या छान पाणीपुरीचा बेत तयार झालेला आहे. एकदम झणझणीत आपली पाणीपुरी तयार झालेली आहे. अगदी कमी वेळामध्ये ही घरच्या घरी पाणीपुरी तयार करून तुम्ही खाऊ शकता. आपल्याला माहित नसतं बाहेरचं पाणी कसं असतंय काय असते, तर आपण एकदम शुद्धता राखून घरच्या घरी पाणीपुरी करू शकतो. बघू शकता घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने बनवलेली आपली चटपटीत अशी पाणीपुरी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.